आणि यानंतर बघूया एक बंगला कसा होतोय जमीनदोस्त। सीआरझेड प्रकरणी अनधिकृत ठरवलेला डायमंड किंग नीरव मोदीचा आलिशान बंगला स्फोटक लावून जमीनदोस्त करण्यात येतोय। 100 कोटींचा हा बंगला 100 डायनामाइट लावून पाडला जातोय। स्फोटक लावून हा बंगला पाडण्याची ही प्रक्रिया सुरू आहे। राजस्थानमधल्या एका कॉन्ट्रॅक्टरला हे बंगला पाडण्याचं काम देण्यात आलंय। ₹13,000 करोड रुपयाच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा आलिशान आणि प्रशस्त असा अलिबाग स्थित बंगला आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जमीनदोस्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा बंगला पाडण्यासाठी, अनधिकृत बंगला पाडण्यासाठी या ठिकाणी अलिबागमध्ये पहिल्यांदाच डायनामाइट आणि डिटोनेटरचा वापर करण्यात आला। जेव्हा ईडीने नीरव मोदी याच्या सगळ्या संपत्तीवर टाच आणली, संपत्ती ताब्यात घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी 100 कोटी रुपयांचा हा जो बंगला होता हा सुद्धा ईडीने ताब्यात घेतला होता। मात्र हा बंगला सीआरझेडचे नियम धाब्यावर बसून बनवण्यात आला, बांधण्यात आला असं ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी हा बंगला पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवण्यात आला आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये बंगला पाडण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि आज हा बंगला या ठिकाणी डायनामाइटच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला। काही भाग जो होता बंगल्याचा, काच आणि इत्यादी साधनसामुग्री ही जेसीबी आणि पोकलंडच्या सहाय्याने पाडण्यात आली होती। मात्र अतिशय मजबूत असणारा हा जो बंगला होता, हा बंगला आणि याचे पिलर्स हे अतिशय दणकट आणि मजबूत होते आणि ते पाडणं शक्य नव्हतं। जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने जास्त खर्च त्यावर लागला असता आणि त्याचमुळं ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि तब्बल 110 होल्स या ठिकाणी पिलर्स आणि भिंतींमध्ये करण्यात आले आणि त्यामध्ये साधारण 30 किलो डायनामाइट वापरण्यात आला आणि स्वतः जिल्हाधिकारी जे आहेत या ठिकाणचे त्यांनी या ठिकाणी डिटोनेटरचं बटन दाबलं आणि बंगला जो आहे हा पूर्णपणे जरी पडला नसला तरी याचे जे मजबूत पिलर्स होते ते पाडण्यात आले आणि बंगला जो आहे खाली बसलाय। आता पुन्हा जेसीबी आणि पोकलंडच्या सहाय्याने ह्या बंगल्याचा मलबा जो आहे ढिगारा हटवण्याचं काम हाती घेण्यात येईल आणि हा बंगला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं ही जागा, ही मालमत्ता ईडीकडे सोपवण्यात येईल। या नीरव मोदींवरती 13,000 कोटीचं कर्ज असलं तरी कुठेतरी एक संदेश या माध्यमातून देण्यात येतोय की भारताचं 13,000 कोटीचं कर्ज बुडवून पळणाऱ्या नीरव मोदीचा बंगला हा या ठिकाणी डायनामाइटच्या सहाय्याने उडवण्यात आला आणि हा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, अलिबाग। आणि यानंतर बघूया महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडेंनी मोबाईल घोटाळ्यासंदर्भात काही आरोप केले होते, त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे। गलथान आरोपांना मला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही। माझा विभाग सक्षम आहे। मी कुठलाही निर्णय घेतला तर तो कसा थांबवला पाहिजे आणि तो कसा भ्रष्टाचाराने बळबटलेला अशी ओरड गेले 4 वर्ष झाले एकच व्यक्ती करत आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्यासाठी पण ते नवीन नाही। मी याचं उत्तर देणं योग्य मला आवश्यक वाटत नाही। माझ्या डिपार्टमेंटने याचं उत्तर दिलेलं आहे। आता केंद्र सरकारने जेम पोर्टलची व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही निर्णय घेतलेले आहेत। त्या प्रत्येक गोष्टीला माझं नाव घालून हेडलाईन करून स्वतःचा म्हणजे काहीतरी संधी साधायची या गोष्टींना मला एंटरटेन करायचं।